तर मंडळी, ऐकलास काय मी काय म्हणतोय? आज असा होळी आणि आम्ही आमच्या गावात आता सगळेजण जमलेले असो. आम्ही आता इलव गावातल्या मालकीच्या जंगलात आणि हय आता होळीक लागणारा झाड आता तोडतलव. सगळीकडे फिरून फिरून शेवटी मनासारख्या झाड गावला आणि आता तोडूक घेतलेत. आमच्या गावातले मेन रक्षक होळी देवतेच्या झाडाक सगळ्यात पहिले नारळ देऊन घेतल्यानी आणि गाराणा घातल्यानी गावातले सगळे बाळगोपाळ पण उभे रवलेत. होळी देवतेच्या झाडाक नारळ पण आता दिलेलो असा. गावातल्या रक्षकांनी होळी देवतेच्या झाडाक कुऱ्हाड लावून दिलेली असा. आता हैना पुढे सुतार तोडतलेत. गावातल्या सुतारांनाच तोडण्याची दरवर्षीची परंपरा असा. आता होळी देवतेचा झाड पाडून झालेला असा. होळी देवतेचा झाड मांडावर नेण्यासाठी आता गावातले बाळगोपाळ पण सगळे जमलेले असत. होळी देवतेचा झाड तोडून बाहेर काढेपर्यंत काळोख पण खूप झालेलो, त्यामुळे आम्ही नंतर खूप गडबड केली. तोडलेल्या झाडाच्या आजूबाजूची अडचण सगळी काढून झाड सगळा बाहेर काढून घेतला. आता होळी बाहेर काढून रस्त्यावर आणली आणि गावातल्या सगळ्या बाळगोपाळांनी आपल्या खांद्यावर घेऊन ती मिरवणूक काढून ती आता गावात नेऊक तयारी लागलेली असत. गावातल्या मांडावर आता होळी आणून ठेवलेली असा. ती आता गावातले सुतार ह्या ठिकाणी होळी शेडून घेतात, म्हणजे होळीक चांगलो आकार देऊन घेतात. होळी शेडून झाल्यावर होळीक आंब्याचे ढाळे बांधून घेतले जातात. आता होळीक आंब्याचे ढाळे पण बांधून झालेले असत. आता शेंड्याक झेंडो बांधून घेतात. आता सगळी तयारी झालेली असा. आता होळी उभी करून घेतात, पण त्याआधी गावातली लाईट सगळी काढून घेतल्यानी, कारण ज्या ठिकाणी होळी उभी होतली थयच वर लाईटीची तार असा, त्यामुळे दरवर्षी सगळ्यात पहिले लाईट काढली जाता. होळीची उंची खूप असल्यामुळे होळी ओढण्यासाठी आता ट्रक पण आणलेलो असा आणि ट्रकच्या टपावर उभे राहून सगळे बाळगोपाळ वर होळी ओढून घेतात. खरी कसरत ही होळी उभी करतेवेळीच असता. तर मंडळी, होळी आता उभी झालेली असा. ती आता सरळ करून घेतात. आता होळीचे दगड लावून घेतात. होळीची आता पूजा करून घेतलेत. होळीची आता पूजा करून झालेली असा. आता होळी पेटून घेतलेत आणि आता होळी पण आता पेटून झालेली असा. तर मंडळी, असो आम्ही साजरो करतो पाडगावच्या मांडावरचो होळीचो सण. त्यानंतर होळीक मी पण पाया पडलंय. माझ्यासाठी, तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी होळी देवतेकडे आशीर्वाद मागितलंय. चला तर मग मंडळी, व्लॉग आवडलो तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.